नमस्कार, गौरी किचनमध्ये आपलं स्वागत। मी आज मोड आलेल्या वालाच्या ब्रेडाची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 2 पळी मी तेल टाकलेलं आहे, हिंग टाकलेला आहे। आता मध्यम आकाराचा एक कांदा चिरून मी त्यामध्ये घालणार आहे आणि तो चांगला लाल होईपर्यंत मी परतून घेणार आहे। त्यामध्ये आता मी 1.5 चमचा मसाला टाकणार आहे। हा आगरी मसाला आहे। मी 1.5 चमचा मसाला टाकलेला आहे। जसं तिखट आपल्याला जसं पाहिजे असेल तसं आपण हा मसाला याच्यामध्ये ॲड करू शकतो। आम्हाला थोडं तिखट लागतं। यामध्ये आता आपण हे वालाचं सोललेले वाल येते ते त्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया। 5 मिनिटांनी पुन्हा झाकण उघडून बघूया आपण आणि पुन्हा मिक्स करून घेऊया। बघा चांगला मिक्स झालेला आहे मसाला याच्यामध्ये। आता टोमॅटो टाकू आणि पुन्हा त्याच्यावर 2-3 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवू जेणेकरून टोमॅटो चांगला मऊ होईल। आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण गरम पाणी केलेलं आहे मी ते गरम पाणी ॲड करू। मी भातासाठी बनवलेली आहे भाजी, भाकरीसाठी सुकी पण आपण बनवू शकतो। जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण त्याच्यामध्ये ॲड करून कुकरचं झाकण लावून 1 शिटी येऊ द्यायची। 1 शिटी झाल्यानंतर पुन्हा झाकण उघडायचं आणि बघा कसं शिजलेलं आहे वाल। आता मी अर्धा कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली, 1 चमचा मी धने घेतलेले, अर्धा चमचा राजिनी जिरा घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, खोबरा घेतलेला आहे आणि हा खोबरा चिरून घेणार आहे आणि याचं मी वाटण तयार करणार आहे। हे बघा आता हे वाटण तयार झालेलं आहे। यामध्ये घालून घेऊ आणि चांगलं एकजीव करून हे मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये मी 4-5 पानं कढीपत्त्याची टाकणार आहे। कढीपत्त्याची 4-5 पानं टाकणार आहे, मीठ टाकणार आहे आणि ते चांगलं कढीपत्त्याचा स्वाद, वाटणाचा स्वाद मिक्स होण्यासाठी मी कुकरची रिंग काढून थोडंसं मी पुन्हा एक उकळी देणार आहे। हे बघा झालेलं आहे, रेडी झालेलं आहे वालाचे ब्रेड।